दाजी मी छोटंसं गाव राहतो, पण गाव जरी लहान आहे, पण नाव मोठं करेन. बरोबर. नक्की करा. नक्कीच आमच्या करा अनिल शुभेच्छा भाऊ, तुमच्या आम्ही पाठीशी आमच्या कायम शुभेच्छा आहेत. तुमच्या पाठीशी आहेत कायम. अभिमन्यू ताई नमस्कार. जेवणामध्ये काय दादा मगाशी ते म्हटला लाईव्हला येणार नाही, आता मधूनच कुठं तुम्ही वरची अभिमन्यू कमेंट दादा वाचली नाही सर. कुठली आणि 32 वर्ष घरासाठी खर्च खर्च केले, केले, आता उरलेले आता आता गावासाठी. गावासाठी खर्च करणार. असू दे, छान 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 करताय तुम्ही अनिल भाऊ. फक्त करा. ते 90चं तेवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही नाही. आता ते कमी ते करणार तेवढं म्हणलेत लक्षात ते. ठेवा, कमी करा. हम्म. स्वतःसाठी तेवढंच एन्जॉय म्हणून, फक्त त्याचं व्यसन लावून घेऊ नका. ताई अभिमन्यू ताई नमस्कार. आणि जेवणामध्ये काय बनलं होतं आज? उद्या परवा दिवशी मुलगा जाणार आहे, त्यामुळं त्याची फरमाईश होती आज आंबोळी बनवायची. त्यामुळं उत्ताप्पा आंबोळी बनले, दावणगिरी आणि डोसा. दादा तुम्ही थांबलाय काय अजून? ड्रायव्हिंग करत थांबलाय आणि का पाऊस पडत होता हां, मग काय चार्जिंग झाले? नव्हतं. काय विषय काय? लगेच मध्येच हां, अलका मॅडमला फोन केलता का ताई? होय अलका ताई येऊन गेल्या कमेंट ड्रायव्हर आलेली आणि सेकंड. काल तुम्ही नंबर दिल्यानंतर पण मी फोन केलेला. बोलणं काही जास्त झालं नाही, पण बोलीन मी उद्या फोन करून बोलीन त्यांना आवर्जून. दवाखान्यात गेलते, तब्येत जरा ठीक नाही म्हणले, मग जेवून दाजींना झोपले. दावले का फोटो? नाही का दाखवले? नाही प्रियांका ताई नाही बघितले मीच का? बघितले. आम्ही कोणालाच दाखवले नाहीत, मुलांनी पण बघितले नाहीत. दाखवते नक्की. प्रियांका ताई कशात? अभिमन्यू ताई आपले वडील काय काम करतात, काही सर्व्हिसला आहेत का? तुमचे माझे वडील का? माझे वडील ड्रायव्हरच होते. ड्रायव्हिंग करत होते. मी लहान होते त्यावेळेस, जन्मल्यापासून कोल्हापूर तेव्हापासून. ते नाशिक. कोल्हापूर ते नाशिक, पुणा, मुंबई आणि परत ते ट्रिप जातात ना महिनाभर, काशी, रामेश्वर, उज्जैन असं ते पण करत होते. पण त्यांचा जास्त रूट मुंबई नाशिक असं होता. आणि आता ते गावी असतात. एक 7-8-10 वर्ष झालं आता त्यांना शेती होत बघता नाही. तिकडं. आता शेती करायला लागलेत. करंजीला दाव का फोटो नाही माझे कोणालाच दाखवलं नाही, सॉरी, लक्षातच नाही माझ्या आज. दाखवते मला नक्की रुपाली दाखवते. ताई सांगितलं लाईक आणि सबस्क्राईब लक्ष ठेवा, त्यासाठी मला पगार आहे. होय बाळासाहेब भाऊ सगळ्यांना मी एक सांगते, आपल्या आपल्या लाईव्हवरती बाळासाहेब भाऊंला आपण ठेवलेलं आहे कशासाठी? लाईक आणि सबस्क्राईब चेक करण्यासाठी. त्यामुळे कोणी लाईक केलं नाही तर त्यांना ते दंड लावणार आहेत. बाळासाहेब भाऊ हां, त्यामुळं पेनल्टी भरायला लागणार. त्यामुळे त्याच्यापेक्षा लाईक करून जावा, सबस्क्राईब करा. आपल्या लाईव्हवर एवढी गोड माणसं आहेत का ना, की लय संध्याकाळी भारी किती पण वाटते. थकवा येऊ दे, एक एक तासभर तुमच्यावर बोलल्याशिवाय आता करमतच नाही आम्हाला, असा विषय झालाय आता. एवढी छान छान माणसं आहेत. कुठं दिसते हां, ते पुढं अभिमन्यू ताई दाजीला सांगा दाढीला डाय मारा. ओके ओके होय मार्या. मारतो अभिमन्यू दादा. आणि जेवण झालं का तुमचं अभिमन्यू दादा? आणि पाऊस थांबला का? आता कसं झालंय, दाजी माझ्यापेक्षा तुमचं जास्त ऐकतात. तुम्हीच सांगा. श्रद्धा पाटील नाही दाखवलं. ओके प्रियांका ताई रडा लागले का हसा लागले? रागानं नको ग, चिडू नको. चिडल्या दाखवते थोड्या वेळानं दाखवते. चिडल्या लाईव्ह संपलं ना नक्की दाखवते आणि तुला इन्स्टाला मेसेज टाकते. आजी दाखवलेत भाऊ म्हणून. हसा लागलेत. ओके हसत राहा. प्रियांका ताईनं अजय 4 भाऊ वेळा रागीट फोटो दाखवले नाही म्हणून पाठवला. हसायला लागल्यात. हसायला कळलं मला. समजणे वालों को इशारा ही काफी आहे अजय भाऊ. प्रियांका ताई का नाही धावलाय? अगं श्रद्धाने टाकल्या काय? नाही रावली बघ मावशी. गप की बाई. अगे तेल टाकतो आणि. निलेश शिंदे ताई जेवली का? अगं मी बघितले दुपारी आणि ती क्लासला गेलेली. मग मी त्यावेळेस बघितले आणि सोडलं, परत लक्षातच नाही का आलं त्यामुळं. आणि मी लाईव्ह इन्स्टा जास्त उघडत नाही, कारण नेट संपते आणि संध्याकाळी लाईव्हला नेटच राहत नाही शिल्लक. मग असं गोल गोल फिरते. निलेश शिंदे ताई जेवली का? हो झालं बघा निलेश भाऊ. तुमचं झालं का जेवण? सतीश राठोड ताई आणि दादा मला खूप काही एज्युकेशन करून मला थोडे मोठे स्वप्न होते, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळं काहीच करू शकलो नाही. स्वप्न कलेक्टर झालो नाही मी. आत्ता मला कलेक्टरचा बाप व्हायचा आहे. मुलगा होणार कलेक्टर. ओके छान होऊ दे. देवाकडे आमची खरंच मनापासून प्रार्थना आहे. जी आईवडिलांनी स्वप्न पूर्ण करू शकले नाही ती त्यांच्या मुलांनी करावी. आमचं पण आहे इच्छा तशी,
लाल गाडीतनं दिव्याच्या गाडीतनं फिरायचं आहे. फक्त सतीश पण आता भाऊ बघूया. मला तुमचा मुलगा जर कलेक्टर झाला तर त्यांच्याकडे आमचं एवढंच मागणं आहे, फक्त गोरगरिबासनी विसरू नका, एवढंच. कलेक्टर झाल्यावर प्लीज तेवढी माहिती आहे, म्हणजे आमची विनंती त्यांना कळवा, गरिबांना विसरू आणि नका. खरंच होऊ दे. आपल्यातलं कोणतरी कारण पुढं